नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोदी आवास योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आता सर्वांना घरकुल मिळणार आहे, घरकुल मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, तसेच मोदी आवास योजनेसंदर्भात पैसे व शासन निर्णय आलेला आहे तो कशा पद्धतीने आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा, चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मोदी आवास या योजनेविषयी माहिती जाणून घेत असताना महाराष्ट्र शासनाने 31 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये मोदी आवास योजना किंवा मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय हा पारित केलेला आहे। यापैकी 3 लाख घरांसाठी 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहेत। सदर निधी वितरित करण्यासाठी मागणी क्रमांक ZP 3-22-25 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्वांचा विचार केला असता डिसेंबर 2023च्या अधिवेशनात 1,000 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली होती। त्यानुसार रुपये 350 कोटी इतका निधी संदर्भीय क्रमांक 8 नुसार संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आलेले आहे आणि यानुसार 350 कोटी इतका निधी BIMS प्रणाली उपलब्ध करून दिलेला आहे। सदरचा निधी संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष सिडको भवन CDB बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने पुढील 3 वर्षाचा संपूर्ण आराखडा या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे। म्हणजेच काय मित्रांनो, सर्वसामान्य लोकांना मोदी आवास योजनेतून घरकुल 101% मिळण्याची शक्यता आहे। प्रत्येक नागरिकांना असा प्रश्न पडला असेल की मोदी आवास योजनेचा लाभ कसा घ्यायचा। जर तुमच्याकडे पक्क घर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जाऊन एक अर्ज करायचा आणि त्या अर्जामध्ये मला घराची गरज आहे, मी निराधार आहे, मला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे या संदर्भात अर्ज करायचा। या अर्जाची मासिक सभेमध्ये किंवा ग्रामसभेमध्ये चर्चा होते आणि त्यानुसार तुम्हाला खरंच घराची गरज आहे का याचं मूल्यांकन सर्वेक्षण केलं जातं। हे घर मंजूर होण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर केला जातो। कागदपत्रांची सर्व तपासणी होऊन हे घर तुमच्या नावाने किंवा मोदी आवास घरकुल योजना तुम्हाला मान्य होते आणि त्यानुसार तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने यादीमध्ये येतं आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो। प्रकारे मित्रांनो, घरकुल योजनेसाठी किती रक्कम निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि कशा पद्धतीने तो वितरित करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करण्यास सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।